चला तर आज बघूया हाऊ टू हँडल डिप्रेशन. डिप्रेशन ही अशी एक गोष्ट आहे ना, जेणेकरून आपण हेलावून जातो. कारण खूप साऱ्या लोकांना खूप वेगवेगळ्या पद्धतीचं डिप्रेशन येतं. मोस्ट ऑफ द टाईम ना लोकांना कळतच नाही की डिप्रेशनचे हँडल कसं करायचं. डिप्रेशन हा एक प्रकारचा स्ट्रेसच असतो असं म्हणायचं. इंजिनिअरिंग स्टुडंटला जाऊन विचारा की डिप्रेशन म्हणजे काय असतं. कारण फर्स्ट इयर टू लास्ट इयरपर्यंतचं पहिलं एम असतं की मला प्लेसमेंट पाहिजे यार, मला प्लेसमेंट हवी आहे. आणि यासाठी आपण खूप जास्त मेहनत करत असतो. मी तुम्हाला शेअर करणारच आहे. जी मेहनत मी केली ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न मी करणारच आहे. पण आत्ता ह्या सगळ्यामध्ये आपण बघूया डिप्रेशनशी हँडल कसं करावं. मेन म्हणजे आपला गोल ठरवा की काय काय मला आयुष्यात साध्य करायचं आहे. जर मला चांगला जॉब हवा आहे तर मला इंजिनिअरिंगमध्ये पर्सेंटेज ॲज वेल ॲज मला चांगली प्रिपरेशन केली पाहिजे कंपनीच्या दृष्टीने. ह्याच्यातून मी कसं बाहेर येऊ शकते डिप्रेशनमध्ये, हे सगळ्या गोष्टी आपण ॲनालिसिस करायच्या असतात. मोटिवेशन म्हणजे काय असतं, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टींकडे जास्तीत जास्त वेळ देणे ॲज वेल ॲज पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणणं. मोटिवेशन आपण सततच मिळवत असतो, पण डिप्रेशनमधून वर येणं ही काही सोपी गोष्ट नसते. मोस्ट ऑफ द लोकांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं डिप्रेशन येतं. पण मी तुम्हाला शेअर करणार आहे की या वयात किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टींमधून डिप्रेशनशी डील कसं करायचं. कारण जोपर्यंत एका इंजिनियर स्टुडंटला जॉब मिळत नाही तोपर्यंत कधीच तो डिप्रेशनमधून वर येतच नसतो किंवा स्ट्रेसमधून वर येत नसतो. या गोष्टी कशासाठी मी तुम्हाला सांगते की मी ज्या गोष्टींमध्ये गेली आहे, ज्या गोष्टींमधून शिकली आहे, त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा की बिलीव्ज इन गॉड्स प्लॅन. बिकॉज मी मागच्या वर्षी एका सिनियरला विचारलं होतं की दादा माझं प्लेसमेंट कधी होईल रे. तो मला बोलला होता, जेव्हा तुला देवाला जेव्हा वाटेल तुला द्यावं तेव्हा तो भरभरून देईल. तोपर्यंत तुझं एकच काम आहे की तू सतत प्रयत्न करत राहणे. आणि सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी आपल्याला खूप मोठ्या गोलपर्यंत नेऊन ठेवते. याचं उदाहरण तर मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देऊनच देईल. सो तुम्हाला ज्या काही गोष्टींचा व्हिडिओज हव्या आहेत त्या कमेंट करा नक्की. नक्कीच मी तुम्हाला मोटिवेट करत राहील. थँक्यू.